वजन कमी करण्यासाठी एकदम साधा सोपा घरगुती डाएट प्लॅन सांगतोय. तुम्ही खेड्यात असा किंवा शहरात असा, सगळ्यांच्या घरात जे तयार असतं तेच खाऊन आपण वजन कमी करायचं आहे. प्रत्येकाच्या घरात भाकरी आहे, सगळं जे घरचं खाऊन सगळ्यांच्या घरात कडधान्य मिळतात. बाजारातून आपण आठवड्यातून किंवा होईना एक दिवस सॅलड आणतो, म्हणजे कच्च्या हिरव्या पालेभाज्या. हे खाऊनच आपल्याला वजन कमी करायचं आहे. पण तुम्हाला तुमच्या डोक्यात बिंबवलंय हे औषध खावा, हे प्रोडक्ट खावा तरच वजन कमी होतं. काही नाही, 100% घरचं खाऊन वजन कमी होतंय, पोट कमी होतंय, फॅट कमी होतंय. पण थोडासा धीर धरायचा, संयम बाळगायचा. लगे एका दिवसात होत नसतं. एका दिवसात तुमचं वजन वाढलेलं तर एका दिवसात कमी काय करताय? हळूहळू कमी करा, सवय चांगली लावून घ्या. तुम्हाला फक्त व्यायामाची सवय लावून घ्यायची आहे. जे काल खाल्लं ते बर्न करायचं आहे. तर घरगुती डाएट प्लॅन कसं असणार आहे बघा. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या किंवा साधं पाणी प्या. नंतर एक 10 ते 15 मनुका किंवा 5 ते 6 बदाम खावा. हे झाल्यानंतर आठवणीने न चुकता अगोदर व्यायाम करायचा. अजिबात व्यायाम करत असाल तर 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं अशी सुरुवात करा. चालण्यापासून सुरुवात करा. सुरुवात चालायला करा, नंतर थोडंसं जॉगिंग करा, नंतर रनिंग करा, नंतर योगा करा, कार्डिओ करा किंवा आपले 10 मिनिटाचे व्हिडिओ दररोज अपलोड केले जातात ते बघून करा. व्यायामानंतर प्रोटीनयुक्त खायचं आहे. काय खायचं आहे? तुम्ही अंडी खात असाल तर 4 अंडी खाताना फक्त व्हाईट खायचं आहे. म्हणजे निम्मी जरी 2च अंडी झाली. व्हाईट खायचं, त्याच्याबरोबर सॅलड खायचं आहे. तुम्हाला जर अजून भूक असेल तर त्याच्याबरोबर अर्धी 3 कोर किंवा 1 भाकरी सुद्धा खाऊ शकताय. हे झालं अंडी खाणाऱ्यांसाठी. जे अंडी खात आहेत त्यांनी मूग, मटकी, चवळी, जे काय कडधान्य आहेत त्याच्यापासून वरण करा, उसळ करा किंवा मोड आलेली. रोज वेगवेगळं करा. रोज एक खाल्लं तर कंटाळा येतो, नको वाटतं खायला. रोज वेगवेगळी रेसिपी करा. फक्त मसाला, तेल, चटणी, मीठ कमीत कमी वापरायचं आहे. जेवढं कमी तेल रेसिपी असणार आहे तेवढा रिझल्ट चांगला येणार आहे. त्याच्यात लिंबू पिळा आणि त्याच्यासोबत सॅलड घ्यायचं आहे. हे झालं सकाळचं. दुपारच्या नाश्त्यामध्ये 1 किंवा 1.5 भाकरी घ्यायची आहे. परत तसंच कडधान्याचं वरण किंवा लयत लय 1 ते 1.5 वाटी रस्सा करायचा आहे. त्याची आमटी केली तर चालते. 1-1.5 वाटीपेक्षा रस्सा जास्त करू नका. सोबत कोबी किंवा दुधी भोपळ्याची भाजी घ्या, त्याच्यासोबत सॅलड घ्या, एखादा ग्लास ताक घेऊ शकताय. हे दुपार झालं. इव्हिनिंगला काय करायचं आहे? अर्धी मूठ काबुल चणं किंवा अर्धी मूठ मिक्समध्ये ड्रायफ्रूट घ्यायचं आहे. मिक्समध्ये 2च बदाम, 2च काजू, 1 अंजीर, 1 अक्रोड. खात असाल तर खाल्लंच पाहिजे असं नाही. किंवा अर्धी मूठ शेंगदाणं आणि काबुल चणं मिक्स करून त्याच्यासोबत ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घ्यायची आहे. आणि नंतर मात्र थोडासा हलका का होईना व्यायाम करा. व्यायामाला वेळ नसेल, तुम्ही बाहेर असाल कुठं, घरी आल्यानंतर व्यायाम करा. रात्रीचं जेवण शक्यतो 7च्या आत करायचं आहे. शक्य असेल तर, नसेल तर काही गडबड, काही अडचण नाही. उपाशी बसायचं नाही. तुम्ही ज्या वेळेला घरी येताय त्यावेळेला आहार घ्यायचा. कसा? 1 भाकरी. चिकन खात असाल तर 150 ते 200 ग्रॅम चिकन. 1 वाटीपेक्षा जास्त रस्सा नको किंवा अळणी घ्या. सोबत सॅलड पाहिजे. चिकन खात नसाल तर कडधान्य सेम वरण करा, उसळ करा, कमी तेल कमी मसाला. 1 भाकरी घ्या, त्याच्याबरोबर सॅलड घ्या. इतकं साधं सोपं आहे. किंवा एक दिवस तुम्ही छोले घेऊ शकताय किंवा 1 ग्लास दूध घेऊ शकताय, 1 भाकरी खाऊ शकताय. साखर नाही टाकायची. यासोबत थोडीशी उसळ घ्यायची, मूग, मटकी, चवळी जी तुम्हाला आवडते ते. हे पण खात असाल तर पनीर घेऊ शकताय. पनीरमध्ये पण कमीत कमी मसाला, कमीत कमी रस्सा. रात्री झोपताना 1 कोमट 1 ग्लास पाणी प्या. हे एवढं साधं सोपं आहे. फक्त व्यायामाला कारण सांगायच्यात. व्यायामाला सुरुवात करा. प्रत्येक 1 तासानंतर लहान लहान ॲक्टिव्हिटी करायची आहे. 1 मिनिटाची हालचाल करा दर 1 तासानंतर. ह्याचा खूप फायदा होतोय, भरपूर फायदा होतोय. फक्त व्यायामाला कारण सांगायच्यात. व्यायामाला सुरुवात करा. आपलंच पोट आहे, आपलंच वजन आहे, आपल्यालाच कमी करायचं आहे. त्यामुळे औषध नाही, घरचं खायचं आहे. धन्यवाद.